नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये प्रतिमाह. दिग्रसते भाजपाचे नितीन भुतडा यांचे वक्तव्य. भाऊबीज आणि रक्षाबंधन अशी दोन महत्वाची सण आहेत जेथे भाऊ हा बहिणीला भेट देतो. परंतु देवेंद्र भाऊ हे प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना 1500 रुपये देत आहे आणि लवकरच 2100 रुपये प्रति महिना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणीला देणार असल्याचे भाजपाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी दिग्रस येथे म्हटले. दिग्रस शहरातील प्रभाग क्रमांक 5 च्या भाजपा उमेदवार लक्ष्मीबाई रिखपचंद मेहता यांच्या प्रचारार्थ नितीन भुतडा दिग्रस येथे आले असता त्यांनी प्रभाग क्रमांक 5 च्या मतदारांशी संवाद साधताना त्यांनी वरील वक्तव्य केले. प्रभाग क्रमांक 5 मध्ये लक्ष्मीबाई रिखपचंद मेहता यांना निवडून दिले तर या भागातील समस्या मुख्यमंत्री दरबारी आपण स्वतः घेऊन जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीनं श्रीमती लक्ष्मीबाई मेहता यांना भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. आपण सगळेजण जाणता की माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये राज्याचा सर्वांगीण विकासाचं मोठं काम या ठिकाणी सर्वत्र चालू आहे. आपण महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. कुठेही जात पात धर्म पंथ न पाहता प्रत्येकाला त्या ठिकाणी आपल्या योजनांचा फायदा झाला पाहिजे या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी 1500 रुपये प्रतिमाह हे मानधन त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि आता लवकरच 1500 रुपयाला 2100 रुपयामध्ये त्या ठिकाणी करून दर महिन्याला 2100 रुपये देण्याचं नियोजन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळं जो भाऊ आपली काळजी घेतो, आपला सख्खा भाऊ सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी राखीची ओवाळणी असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तर मोठ्या मुश्किलनं 500ची नोट देतो. परंतु मुख्यमंत्री आपल्याला 1500 रुपये दर महिन्याला देत आहे. साधारणतः 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आपल्याला रेग्युलर पैसे देत आहे. आणि आता 2100 रुपये देण्याचं सुद्धा नियोजन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळं आपली काळजी घेणाऱ्या भावाचे हात बळकट करणं हे आपल्या सगळ्याचं त्या ठिकाणी काम आहे. निश्चितपणानं येत्या 20 तारखेला आपण कुठचाही विचार न करता, कुठच्याही प्रलोभनाला बळी न पडता त्या ठिकाणी आपण केवळ भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या फुलावर बटन दाबून त्या ठिकाणी लक्ष्मी देवी मेहता यांना आपण या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजयी करावं. कारण आपल्याला आपल्या लाडक्या भावाचे हात मजबूत करायचे आहेत. आणि त्यांचे हात जर मजबूत करायचे असेल तर या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ आपल्याला फुलवणं गरजेचं आहे. या प्रभागात असलेल्या वेगवेगळ्या समस्या, पाण्याची समस्या असेल, या ठिकाणी पूर नेहमी येतो, नेहमी पावसाळ्यामध्ये हा प्रभाग पुराखाली असतो. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी या ठिकाणी आम्हाला आता माहिती प्राप्त झालेली आहे. आणि त्यामुळे निश्चित या सगळ्या समस्यावर येणाऱ्या काळामध्ये आपल्या लाडक्या देवाभाऊच्या माध्यमातून या सर्व गोष्टीसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून या सगळ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने निश्चित आम्ही प्रयत्नशील राहू. अशा पद्धतीचं अभिवचन मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि पुनश्च एकदा विनंती करतो की येत्या 20 तारखेला आपल्याला कोणी येऊन आपलं मत विकत घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. कोणी आपल्याला मतदानाचे 1000 रुपये देईल, कोणी आपल्याला 2000 रुपये देईल. परंतु जिथं आपल्याला आपला लाडका भाऊ दर महिन्याला 1500 रुपये देत आहे आणि आता आपल्याला 1500चे 2100 करत आहे, त्यामुळं आपल्याला या 1000-2000 रुपयाला बळी पडायचं नाही. आणि आपलं मत हे आपल्याला विकायचं नाही. मताला आपण मतदान म्हणतो आणि हे दान आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. हे पुण्य काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आणि पुण्य काम करत असताना इतर उमेदवाराच्या तुलनेमध्ये आपला उमेदवार कसा सरस आहे, आपल्या उमेदवाराच्या घरी आपण कधी अर्ध्या रात्री जाऊ शकतो, आपल्या उमेदवाराशी कधी आपण संपर्क करू शकतो. आणि आपण कामासाठी गेल्याच्या नंतर आपल्याला त्यांच्या घरी जाण्यापासून कुठचीही लाज लज्जा वाटणार नाही. अशा पद्धतीचा उमेदवार हा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा साधक बाधक विचार करून आणि आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आपण सगळ्या जणांनी येत्या 20 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून लक्ष्मीबाई मेहता यांना या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने विजयी करावं. आणि पुन्हा एकदा 21 तारखेला विजयी गुलाल उधळल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्याशी संवाद करण्याकरता मला बोलवावं अशा पद्धतीची विनंती. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.